हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझा आवाज एवढा खराब का येतो का कोणास ठाऊक, कारण की माझी थोडी तब्येत पण खराब होती. माझं एवढं काय बरं वगैरे नव्हतं. मला उलटं झालं होतं काल. आज होते माझ्या पप्पाला उपवास, मग म्हटलं आपण त्यांच्यासाठी आलूचे पराठे बनवूया. तर कुकर लावला लगेच, आणि हा माझा थर्ड रेसिपी व्हिडिओ आहे यूट्यूबवर. तुम्ही सांगा बरं का मला आज कसा वाटला. पटकन कुकर खाली घेतलंच होतं, तर गरम होतं खूप कुकर. त्याच्यानंतर ते काढायला गेलं, त्याच्यात गॅस होती. माझी आई बोलली ते गॅस आहे थोडं बाजूलाच राहू दे थोड्या वेळ, नंतर काढा. प्लीज तुम्ही असं उघडू नका, नाही तर नंतर जेव्हा तुमच्या आया वापरत असतील ते ब्लास्ट व्हायच्या शंका असतात. मी एकदा ट्राय केलं तर, पण ते इतकं घाण झालं ना माझ्यासोबत इन्सिडेंट, म्हणून तुम्ही तर प्लीज करू नका. आधी म्हणलं पीठ मळून घेऊ, पण माझी आई म्हणली आधी चॉपिंग करून घे. मग म्हणलं कांदा आणि कोथिंबीर करू. कांदा अर्धा कापला का म्हणजे डोळ्यात अश्रू सुरू झाले, आणि मला कांदा कापायला बिलकुल आवडत नाही. खायला काहीच खरंच आवडतं, पण कापायला बिलकुल आवडत नाही. कारण की मला काय तर वेगळं म्हणजे कसं डोळे पण असे जळतात बावळा टाकतच, आणि कांदा इतका तिखट पण असतो. मग कोथिंबीर चिरली फास्ट आणि मग कुकर काढलं, ते बघू किती झालं म्हणून. पीठ मळायचं मी नाही दाखवू शकले, कारण की माझी आई तेवढ्यात नेमकंच बाहेर गेली, आणि दुसरा फोन माझा स्विच ऑफ होता, आणि त्याचा चार्जर मी कुठेतरी ठेवला होता. मग आपलं जरा म्हटलं साफ करून घेऊ तोंड, कारण की आता इतकी धूळ डस्ट होती. मी नेमकं गेलते बाहेर ते कोथिंबीर आणायला, आणि ती कोथिंबीर आता जस्ट गड्डी आलती. मग कांदा परतला. गाईज आहे बॅकग्राऊंड म्युझिक थोडंसं इग्नोर करा, कारण की माझ्या मम्मीची ट्युशन चालू होती. एवढं घाण होतं तो किचन वाटा, सगळा क्लीन केलं, एकदम चकाचकच करून टाकला. त्याच्यानंतर डायरेक्ट मी इकडूनच दाखवलं, कारण की माझ्याकडे टाईम पण नव्हता. आणि बटाटे झाल्यानंतर डायरेक्ट पराठे आले बघा तुमच्याकडं. इतके भारी लुसलुशीत झालते ना पराठे. माझ्या पप्पांनी लावले होते न्यूज टी व्हीवर, तर ते इतक्या भारी. माझ्या मम्मीचा रिव्ह्यू ऐका. आणि दिवसाची एंडिंग केली ताक पिऊन, आणि इतकं बरं वाटलं ताक पिऊन तर. आणि इतके पाय दुखत होते प्रचंड. आजसाठी बस एवढंच, बाय.